नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. रविवारचा दिवस होता आणि आम्ही सगळेजण गेलो होतो केंद्रामध्ये. तर छानपैकी औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या, महाराजांचं दर्शन घेतलं आणि स्वामीला प्रदक्षिणा करायला खूप जास्त आवडतं. म्हणजे तो 11पेक्षा जास्त करतो आणि तिकडनं लवकर निघत. नंतर मंदिरामध्ये गेलो. खूप प्रसन्न वाटतं महाराजांच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर जेव्हा आपण बसतो आणि काहीच न मागता फक्त त्यांच्याकडे बघावं, तो पण आनंद एक वेगळा आहे. आणि इकडे कोणाचं काय तर स्वामीचं काय, आणि तो फक्त केंद्रात तीर्थ आणि प्रसाद खाण्यासाठी जातो असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो होतो स्वामीचे कपडे खरेदी करायला, कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे. मग त्याच्या बंड्या वगैरे या सगळ्या गोष्टी खरेदी करायच्या होत्या. घरी आलो. गरम गरम नवऱ्याने भेंडीची भाजी करायला सांगितली असताना भेंडी खायची होती. जेवण करून झाल्यावर आम्ही निघालो छावा बघायला. आणि संध्याकाळी म्हणजे रात्रीचा 11:15चा शो होता. तर छावा बघायला जाताना आरोही आणि आरोहीचे पप्पा यांनी 2दा जाऊन पिक्चर बघितला. पण आता मी ठरवलं होतं की मलाही जायचं, पण नेमकी स्वामीचा प्रॉब्लेम होता की स्वामी आम्हाला कसा तिथे जाऊ देईल म्हणून, किंवा तो कसा पिक्चर बघेल, कारण त्याने कधी इतकी मोठी स्क्रीन कधी बघितली नव्हती आणि तो आवाज वगैरे. पण तरीसुद्धा देवाची कृपा की तो शांत राहिला, उलट त्याने एन्जॉय केला. आणि मला खूप जास्त अभिमान आहे की माझ्या लेकराने पहिला पिक्चर हा छावा बघितला आणि त्याला काही समजून नाही समजू, पण जेव्हा पण तो मोठा होईल त्याला मी अभिमानाने सांगेल की तू पहिला पिक्चर छावा बघितला म्हणून. तर बघा इथे तो खाली बसून मस्त खात होता. छावा पिक्चर अप्रतिम आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर पिक्चर कुठला असेल तर तो हा असेल. खूप सुंदर आहे. प्रत्येकाने एकदा तरी छावा पिक्चर बघावा, आणि जो एकदा बघतो तो वारंवार तो पिक्चर बघेल असा आहे तो. खरंच छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा.